निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. श्री हा स्वामी बोला. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. सुनीता ताई राजपूतच ना तुम्ही? हो ताई. म्हणजे तुम्ही सुनबाई बोलताय का? हो. ताई ताई नाही आहेत का? मीच आहे सुनीता ताई. ताई आवाज वेगळा येत आहे हो तुमचं. नाही हो, मीच आहे. हो का? हा. बरोबर. कोण ताई बरं. असणार घरामध्ये? दुसरं एक सुनबाई असते, नाहीतर हा मी. आता आला आता आला आता आला. हा ताई ताई सगळ्यात अगोदर तुम्हाला श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. आणि ताई तुमचा आवाज खूप गोड आणि मंत्रमुग्ध करणारा आहे. अरे बापरे. ही खरं. आणि मी स्वामींची कृपा आहे. मी तुम्हाला सांगते, मी हे विसरून जाईन याच्या पहिले मी अगोदरच तुम्हाला सांगते ताई याचं. आणि ताई स्वामी तुमच्याकडून खूप मोठी सेवा करून घेतायत. हा, हे खरं आहे. श्री स्वामींनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. मी पण स्वामींचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते त्यासाठी. ताई तुम्ही इतक्या लोकांना स्वामींशी जोडलेलं आहे. आज म्हणजे शब्द नाही आहेत त्याच्यासाठी ताई. आणि सगळ्या म्हणजे सेवेकडे जे कोणी आहेत त्यांच्याकडून मी धन्यवाद देते तुम्हाला. काही ना खूप काही खूप कशा ना धन्यवाद कशा ताई. पद्धतीने तुम्ही जोडले हो हो स्वामींशी हो. सगळ्यांना. आणि ताई 50,000 सबस्क्रायबर पार पडल्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन. अरे बापरे. माझं पण लक्ष नव्हतं तिथे. आम्हाला असतं ते. अरे बापरे. हा. कारण ते खूप आधीपासून म्हणजे तुम्हाला फॉलो करत आहोत, ऐकत आहोत अनुभव. हो का? हो. अच्छा. हा हा. हा तुमचे तेच 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. हा. आणखीन एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं. हा, खूप खूप धन्यवाद ताई. मला हा. आता सबस्क्रायबरशी काही देणं घेणं नाही नाही. ताई. का माहितीये का, माझा फक्त हेतू एवढाच आहे, सेवा आहे ती स्वामी तुमची. सेवा करणं. ताई ती सेवा आहे तुमची. पण ताई 50,000 हे नंबर जे आहे ते किती लोक जुडले गेलेले आहेत हे हो दाखवतं. हो खूप हो. महत्वाचं आहे ते. बरोबर. हा हा. हा हा. आणि ताई मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटत आहे. आणि माझं पहिलंच म्हणजे तुमच्याशी कॉल आणि हो कनेक्शन का? आहे. तुम्ही अजून अनुभव शेअर केला नाही आपल्याकडे? नाहीच ताई. हा अरे पहिल्यांदाच बापरे. आहे. का हो ताई? खूप उशीर अनुभव झाला आले नाही समजा. का? आले अनुभव पण खूप उशीर झाला मग समजा. शेअर मला हिंमतच करायचं होत ताई. नव्हती ताई तुमच्यासोबत बोलण्याची. अरे बापरे. का? असंच काय माहिती. हा. तर ताई असं होतं, हम्म. माझं सोन्याचं गंठण हरवलेलं होतं. अरे बापरे. हा 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 हो. हा. आणि मग काय तुमचे ते व्हिडिओज वगैरे आपण पाहतो, ऐकतो. ते बरोबर. मनानच मी काय केली 51 वेळेस घोरकष्टाची सेवा मी मनानेच केली. अच्छा. हा हा हा. हां. आणि ते झाल्यानंतर पण मी शोधाशोध केली, पण मला काही ते सापडलं नाहीच. हा हा. आणि त्याच्यानंतर ताई काही दिवस निघून गेले, महिने निघून गेले हा. आणि असं झालं. त्याच्यानंतर केंजळ दादांसोबत एकदा माझं कॉल करणं झालं ताई. अच्छा. अरे वा. आणि आणि दादांना म्हणजे मी सांगितलं, की दादा असं-असं माझं गंठण सोन्याचं आहे, ते हरवलंय. हा हा. कधी हरवले बोलतात दादा. म्हणजे ते महिने झाले. काय तायडे मध्ये. हा, किती गोड बोलतात ना किती दादा. गोड बोलतात ते. हा. तर किती महिने झाले? आता म्हणजे लक्षात नाही. आणि मग दादा म्हणले, "काय तायडे?" म्हणले. म्हणजे जसं की आपण जसं हा, एक अगदी वेगळंच आपल्याशी असते ना, वडील आपुलकी किंवा असते. आपलं हो, कोणी हो, हो. बोलतंय. हा. आणि मग दादांना मी सांगितले, हा की असं-असं मी घोरकष्टाची सेवा केली दादा, हा तरी नाही सापडलं. तर हा. दादा काय बोलतात, की तुम्ही आणखीन एक करा म्हणे, हम्म. अगरबत्ती लावून 11 वेळेस तारक मंत्र, हा 11 वेळेस आपलं नामस्मरण, हा हा माळी. हा आणि 5 वेळेस काल भैरवाष्टक जो आहे ना, हा ती सेवा करा आणि जे काही उदी पडेल हा आणि ती तुम्ही घरात सगळीकडे फुंकून द्या म्हणे सगळीकडे. हा हा आणि हा. विशेष त्यात काय सांगितलं दादांनी, की कपाटावर फुंका म्हणे. हो. हां. हा आणि जरी घरातही फुंका म्हणजे सगळीकडे. हा हा. आणि दादा बोलले, की घरातच आहे. अच्छा.
दादा बोलले घरातच आहे. हा हा ताई हा म्हणजे विचार करा, सोन्याची वस्तू हरल्यानंतर जीव किती आपलं म्हणजे किती खालीवर येऊन होतो. जातो. आणि चैन नाही आज तर पडत काय ताई. सोन्याचे भाव आहे बघा ताई. काय आपले 10 रुपये जरी विनाकारण जर हरवले ना ताई, तर जीव आपलं कधी-कधी हो, होतो. चुटपूट लागून कारण राहते हो ना. मनाला. आणि सोन्याची वस्तू हरवणं म्हणजे मग तर काही किती असं गोष्ट हे. आहे. हो, पण मला खरं. समाधान वाटलं, की म्हणजे घरात आहे म्हणजे आहे मग. थोडस एक मनाला हां, रिलॅक्स, मनाला मला आधार थोडंसं मिळाला. समाधान वाटलं. मग हा त्याच्यानंतरही ताई ती सेवा केली मी. मग परत 2 वेळेस कपाट वगैरे शोधलं. घरात पण इकडे-तिकडे शोधलं, जिथं मी हा ठेवलं असेल असं मला वाटतंय हा जिथं. हा 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 मी सगळीकडे शोधलं. ती रक्षा पण मी कुंकून दिलेली होती. हम्म. आणि त्याच्यानंतर काय झालं, ते त्याच्यानंतर ती सापडली नाही. काही दिवस आणि काही महिने गेले असतील त्याच्यामध्ये. अगो बाई. हा. आणि माझं परत नंतर ते म्हणजे माझ्या मनातून गेलं, म्हणजे आता गेलंच ते बहुतेक. अरे अरे. असं वाटलं मला. हा आणि हा एका हा. दिवशी ते काय झालं, आणि ते कपाट मी 2 वेळेस रिकामं केलेलं ते पूर्ण. अय्या. हां. हम्म सगळं सामान काढून पाहिलं, सगळं केलं, पण ते काही हम्म. मला हाती नाही लागलं काही. हा हा आणि घरातही सगळीकडे पाहिलं. मी म्हणलं आता गेलंच बहुतेक तरी ते. हा आता नाही सापडणार आपल्याला. कारण इतके हा. दिवस गेले म्हणल्यानंतर ते काही सापडणार नाहीत. बरोबर. आणि मग काय झालं, तर एका दिवशी मी सहज मी कपाट काढला दुसऱ्या कारणासाठी. हा. आणि ते माझ्या हाती आलं सहजच. माझ्या मनी अरे नाही, ध्यानी नाही, काहीच नाही. बापरे. काहीच नाही हं, माझ्या मनी ध्यानी, काहीच नाही. ते माझं बघा. म्हणजे म्हणजे माझा आनंद जे आहे ना, ते गगनाला गगनाला किती छान, भिडल्यासारखं किती होतं. छान. खरंच खरंच ताई, म्हणजे सोन्याची वस्तू हरवणं म्हणजे नॉट अ सोपी जोक ना गोष्ट नाही. ताई. हो, खरंय. हां. तर बापरे. असं झालं. मला इतकं रिलीफ वाटलं त्या दिवशी. हं, मला एवढं कळालं, की आपली सेवा वाया गेली नाही. वाया गेली नाही. हे खरंय. हां, हां. आणि आणि स्वामी ही सेवा शोधाशोध वाया करायला जात. हा. ही जी शोधाशोध करायला लावली ना, कदाचित दादांना माहिती म्हणजे दादांनी याच्यासाठी सांगितलं असणार, की "भाऊ काळजीपूर्वक ठेवत चला वस्तू." म्हणजे किंमत आणि मग कळेल ते तुम्हाला. कुठल्या ठिकाणी मिळालं? ताई कपाटातच मिळालं. दादा हो, बोलले होते, "कपाट चेक पण कर" म्हणून. कपाटात कुठे? जे आपलं सेंटरचं आपले लोखंडी कपाट असतात का नाही ताई, हो ना, हो ना. लोखंडी कपाटाला बघा, पूर्वीचे कपाट जे सेंटरला एक लॉकर एक असतं हो, बघा, हो, सेंटरला बरोबर. बघ. आणि मी ते ताई मी सगळं चेक केलेलं होतं. मला तिथं काहीच सापडलेलं नव्हतं 2 वेळेसही. आणि हो. तिसऱ्यांदा म्हणजे मी सहज मी विसरूनच गेली मग त्या गोष्टीला. म्हणलं आता गेलं ते गेलं. हां. आता विसरलेलं बरं म्हणलं, मनात झुरत बसण्यात काय अर्थ नाही. आणि मी सहज दुसऱ्या कारणासाठी काढलेलं होतं ते माझ्या हाती लागलं. अरे आपल्या वाह! आपणच मग तुम्हाला सांगते, मला म्हणजे माझा आनंदच म्हणजे काय खरंच, सांगावं ते खरंच, कळत खरंच. नव्हतं मला. किती छान ताई. खरंच आहे. आणि याच्यातून मला काय सांगायचं ते माहितीये का? हां. दादा जर ऐकत असतील तर सगळ्यात दादा पहिले त्यांना ऐकणारच. दादा जर केंजळे ऐकत दादा असतील ना, ऐकतातच. हां. हां, तर त्यांना माझा नमस्कार आणि हां. धन्यवाद. खूप खरंय. खूप धन्यवाद. आणि हां. ताई बघा तुम्ही, हं. ना आम्ही म्हणजे आपण जे कोणी ताई, दादा, सेवेकरी कोणी जरी असेल, हां. त्यांना आपण पाहिलेलं नाही ना, त्यांनी आपल्याला पाहिलेलं आहे अगदी बरेच बरोबर. जणाला. हो. फक्त एका कॉलवर 1 ते 2 मिनिटाचं कॉल ताई, त्याच्यामध्ये सांगितलेल्या परिस्थितीवर हं. दादा मार्ग दाखवतात. हो, 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 हो. आणि विचार करा, म्हणजे त्या क्षणाला ज ज म्हणजे स्वामीच त्यांच्या मुखातून हृदयात बोलत असतात. आणि मनामध्ये जसं काही प्रेरणा देतात, की सांग ह्याला हे असं असं करायला, खरंय, आणि ते तेच होऊन बुद्धी जाऊ दे. देतात त्यांना. हो. हां. आणि त्यांच्या तोंडून निघालेल्या शब्दामध्ये स्वामी अगोदरच ते डन म्हणून पाठवतात. हां. काम डन खरंय. म्हणून पाठवतात एकदम. खरंय. झालंच आहे. हो, तेवढी पॉवर असतेच ताई. असते. हो. आणि मलाही त्यांचे म्हणजे अनुभव आले. दादांच्या मुखातून निघालेले शब्द फेल जाणारच नाही. नाहीच जात ताई. हां. आणि त्यासाठी त्यांची भक्ती, त्यांची सेवा पण उपयोगी पडते. कारण ना, किती आता दादा एवढे त्यांना दिवसभर कॉल येतात, सगळं येतं. खरं, पण खरं आहे स्वतः ताई. आता पारायणाला बसलेले आहेत दादा. बापरे! एवढ्यातनं वेळ हो, काढून. आता दादांचं तेवढं सेवा कुठे कमी पडत नाही. करतच नाही कमी ते कुठे. आणि ताई आज लाखो ताई दादांचा प्रश्न सोडवतात. ही काही हो, हो, खूप हो. मोठी गोष्ट आहे ताई. म्हणजे खरंच, काय ह्याला खरंच. म्हणजे शब्द नाही याला. शब्द ताई नाहीयेत. खरंय. तुम्ही सांगा, आपण हं. सेवा केली ना, स्वामींचं काही भागणार आहे ना स्वामींचं काही बिघडणार आहे. हो, 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 बरोबर हो. आहे ना? खरं. दादांना ₹1 मिळत नाही त्याचं काही. एवढी नाही, वेळ नाही. ते देतात. अहो, ₹1 ते कोणाची दक्षिणा पण नाही घेत. कधीच नाही. ताई फक्त एका कॉलवर आपण ओळखत सुद्धा नाही. आपल्याला चेहरे सुद्धा माहिती नाहीत हो, कुणाचे हो, हो. कुणाला. तरी दादा त्या परिस्थितीला, त्या शब्दाला जे आहे मान, तुम्ही सांगते हो, मी, हो, हो. त्या शब्दाला वेगळंच एक हे आहे, इम्पोर्टन्स आहे. बरोबर आहे. जणू काही म्हणजे आपण लावले कॉल केंजळे दादांना हं. आणि बोलतात स्वामी तिकडून हो, त्यांच्या मुखातून. हो, हो.
अगदी किती छान बोलला तुम्ही. नाही ते खरंच तुम्हाला सांगते, हे म्हणजे छोटी गोष्टच नाही, हे म्हणजे शब्दात आपण सांगता येणार नाही. खरंय दादांचं खरंय. काय इतकं वय पहा आता, एवढ्या ह्याच्यातनं त्यांना पण म्हणजे किती वेळ द्यावा लागतो. काही हो कुणाचा हो. काही संबंध नाही ताई, आणि दादा तर आहेच, त्या ताई पण तशाच आहे हं, त्यांची मिसेस. त्यांना किती म्हणजे सून किती तशी, मुलगा ह्याच्याने तसा. घ्यावं लागत असेल ना ताई, सगळ्या हो गोष्टीला मग. समजदारीने घ्यावं लागत असेल. हो हो. अडीअडचणीला किती फोन येतात. खरंय नाही खरंच ताई खरंय. वेगळंच आहे. आणि ताई तुम्ही तुमचं नाव सांगितलंय? नाही ताई, मी नावगाव मग सांगत नाहीये. दादांना कसं कळेल? माझा ठीक आहे ठीक. नंबर असेल ना तुमच्याकडे. आहे आहे आहे. हं. आणि ताई मी तेच म्हणते, मी जे कोणी ऐकत असेल ताई सध्याला, हं हं हे व्हिडिओ जेव्हा जाईल, जे कोणी ऐकेल ना ताई, मला हे हं. सांगायचं, कसलीही अडचण असू द्या, हो. काही अडचण असू द्या, परिस्थिती काही असू द्या, हं. तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा. एकदा फोन केला तर दादा कदाचित उचलणार नाहीत किंवा होऊ शकणार नाही कॉन्टॅक्ट, पण हां. ट्राय करा. ट्राय भरपूर वेळेस करा. ट्राय हो. करा. अगदी अगदी. आपण ताई, आपण सगळ्या प्रकारे ट्राय करतो आपण आपली समस्या सोडवण्यासाठी. मग आपण जर समजा पेशन्स 5 वेळेस फोन केला तर आपलं काही बिघडत नाही. काही बिघडत नाही. खरंय खरंय. आणि त्याचं तुम्हाला ₹1 पण द्यावं लागत नाही. ही सगळ्यात महत्वाची नाही. गोष्ट आहे ताई. हां. आज नाहीतरी ताई बाहेर बाजारात आज तुम्हाला म्हणजे लुटणारे बसलेलेच आहेत. खरंय तुम्ही खरंय. समस्या सांगा आणि बस, मग तुम्ही पैसेच मोजा. खरंय खरंय. किती छान सांगताय ताई तुम्ही. आणि ते खरंच ताई म्हणजे काय, दादांसारखे लोक आहेत म्हणून आज खरं सांगते ताई, हो. चांगुलपणा आज पण सगळ्या गोष्टीमध्ये टिकून जागा आहे. आहे. खरंय. ते एक आपल्याला वाटतं ना, की आहे आणखीन चांगुलपणा जगामध्ये, आहे खरंय लोक खरंय. आणखीन कुणी दुसऱ्यासाठी विचार करणारे. हो हो हो. नाहीतर ताई कोण कुणाच विचार करतं तुम्ही सांगा. खरंय खरंय. खरंच आणि ताई. ताई आपले जवळचे रक्ताचे नात्यातले सुद्धा आपले प्रॉब्लेम्स कधी ऐकणार नाहीत. नाही एवढं दादा नाही. ऐकून घेतात. तुम्हाला खरंच सांगते मी. खरंच खरंच. आपण कोण लागतो, फक्त एक स्वामी मध्यस्थी आपल्या. हो. खरंय ताई. आणि किती तरी छान सुद्धा इतकं सांगताय. जीव तोडून ते म्हणजे सांगतात, करा ताई करा, होऊन जाईल बघा, हो तुमचं काम हो होऊन जाईल. हो. एकदा एवढं जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही निश्चिंत व्हा. कोणतीही अडचण असू द्या, मग खरंय. लवकर होईल, उशिरा होईल, पण होईल. होईलच. हं. एवढं खरं आहे खरंय. ताई. मी शेअर करते हं ताई. हो ताई. आणि तुमचा आवाज खरंच खूप गोड आहे. तुमचा आवाज खरंच खूप गोड आहे म्हणलं ताई. आणि बघू आता, मी थोडंसं माझ्या तब्येतीची तक्रार आहे, त्याच्याबद्दल मी सेवा घेतली. घेतलीये मला ना? नीट हो 100% तुम्ही लवकर अनुभव शेअर कराल. अनुभव. थँक्यू. मला तेच ऐकायचं होतं. 100% तुम्ही लवकरच अनुभव शेअर कराल. एकदम ठणठणीत व्हाल ताई तुम्ही. हो ना ताई. हो. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही हे हां, श्री सांगितल्याबद्दल. स्वामी समर्थ ताई. हो ताई, हो ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.